झी 24 तास एक पाऊल पुढे। महायुतीत मनसे समावेशाच्या खमंग चर्चेनं आज राज्याचं राजकारण ढवळून निघालं। मात्र शिवसेना आणि मनसेनं लगेचच या वृत्ताचा इन्कार केला, तर भाजपनंही वृत्त तथ्यहीन असल्याचं सांगितल्यानं इंजिन जोडून महायुतीचा विस्तार करण्याची निव्वळ चर्चाच ठरली। बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धवराज एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली। उद्धव ठाकरेंनीही तसे संकेत दिले। मात्र राज ठाकरेंनी थेट टाळी देण्यास टाळाटाळ केल्यामुळे या चर्चेला विराम मिळाला। मात्र पुन्हा महायुतीत मनसेच्या समावेशाचं वृत्त येऊन धडकलं आणि महायुतीच्या विस्ताराच्या चर्चेनं नवं टोक गाठलं। एवढंच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाचीही जोरदार चर्चा रंगली। मात्र या वृत्ताचा शिवसेना पाठोपाठ मनसेनंही इन्कार केला। शिवसेनेनं एप्रिल फूल करणारं वृत्त म्हणून खिल्ली उडवली। त्या वृत्तपत्रानं 1 एप्रिलचा जो अंक छापायला दिला होता तो चुकून आज छापलेला आहे आणि हा गोंधळ झाला आहे। 1 एप्रिलचा अंक त्यांनी चुकून 1 महिना आधी छापला की काय, एवढंच आज आमच्या मनात तो विचार आला। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीत मनसेच्या समावेशाची बातमी खोटी असल्याचं सांगितलं। तसंच या बातमीतला मजकूर दिशाभूल करणारा असून मतांची दिलेली आकडेवारी ही चुकीची असल्याचा दावा केला। महायुतीतल्या शिवसेनेच्या मित्रपक्षांनी मात्र वेगळी भूमिका घेतली। सुरुवातीला भाजपनं हुरळून जात महायुतीत मनसेचं स्वागत केलं, मात्र नंतर या वृत्तात तथ्य नसल्याचं सांगत सावध पवित्रा घेतला। तर रामदास आठवलेंनीही असा प्रस्ताव आल्यास विचार करू अशी संयमित भूमिका घेतली। त्यात तथ्य काही नाही, अशी कोणती चर्चा नाही, अशी कोणती बैठक नाही। त्यामुळे आता अशा प्रकारची युती उद्या घोषित होईल, परवा घोषित होईल अशी कोणतीही चर्चा झालेली नाही। जर राज ठाकरे महायुतीमध्ये येणारच असतील तर त्यावेळेला उद्धवजी ठाकरे, गोपीनाथ मुंडेजी माझी चर्चा करतील आणि आम्ही तिघेजणच या संबंधाचा निर्णय घेऊ। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टाळी देण्यासाठी हात पुढे केला होता। राज यांनी मात्र आपले हात बांधून ठेवत आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली। त्यामुळे एकत्रीकरणाच्या चर्चेला नव्यानं तोंड फुटलं। महायुतीच्या विस्ताराबाबत दोघांनी इन्कार केला असला तरी राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, त्यामुळे पुढच्या काळातही अशा बातम्या धडकतच राहणार यात शंका नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।